नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास भाग दुसरा. आयुष्यात सगळं बरोबर मनाजोगतं चाललं होतं. नव्याचा स्वभावच प्रेमळ होता. नाती उगाचच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. असे अनेक जिव्हाळ्याचे लोक नव्याने जमवले होते. त्यांनाही तिने ओजसच्या वाढदिवसाला बोलवले होते. त्या ओजसचे फ्रेंड्स सँडीचेही ऑफिस कलीग्स होते. नव्याची जय्यत तयारी सुरू होती. सँडीला कार्यक्रमाच्या दिवशी सुट्टी घ्यायचीच होती, पण काही फॉरेन डेलिगेट्स येणार असल्याने सँडीला त्या दिवशी ऑफिसला जाणं टाळता आलं नाही. तशी ही सगळी व्यवस्था नव्याच पाहत होती. बरीचशी कामं लावली गेल्याने सँडीही थोडा निश्चिंत होता. ओजसची गाडी जाम खुशीत होती. त्याची नव्याला आनंदाने मदत करणी सुरू होती. फक्त केकची डिलिव्हरी ऐनवेळेवर सांगितली होती. सँडीला लवकरच निघायचं होतं. तेही जमेल असं वाटत नव्हतं, म्हणून त्याने फोन करून वेळेवर पोहोचतोय हे कळवलं. तेवढ्यात केकच्या दुकानातून फोन आला की केकची डिलिव्हरी करायला माणूस अवेलेबल नाही आहे, त्यामुळे केकची डिलिव्हरी होऊ शकणार नाही. ओजसचा मूडही तिला सांभाळायचा होता. तिने सगळी तयारी केली आणि लगेच केक घेऊन येते असं ओजसला सांगून निघाली. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. ओजस तयार होऊन सँडी आणि नव्याची वाट पाहत होता. सँडीला ओजसने फोन लावल्यावर त्याने ऑन द वे आहे, 10 मिनिटात पोहोचतो असं उत्तर दिलं. नव्याला फोन केल्यावर तिनेही केक घेतलाय आणि 10-15 मिनिटात पोहोचते असं उत्तर दिलं. ओजस आता म्युझिक स्टेशनची सेटिंग करण्यात गुंतला होता. घराच्या एका भागात ओजसनी टीन एजर्सची बर्थडे थीम होती, तर दुसरीकडे नॉर्मल मित्रांचा कट्टा होता, जेणेकरून सँडीही एन्जॉय करेल. एवढ्यात बेल वाजली. दारात सँडी होता. नव्या, सॉरी, मला ना जरा उशीरच झालाय, पण डोंट वरी, आता मी तुझ्यासमोर हजर आहे. तू सांग फक्त काय करायचे. ओजस सांगू लागला. अरे बाबा, ती अजून आली नाहीये. केक आणायला गेली, पण तिला फोन केलाय, पोहोचतच असेल. परत बेल वाजली. आता मात्र परत नव्या नसून नव्या सँडीचे काही फॅमिली फ्रेंड्स होते. 20 ते 25 मिनिटं होत आली होती. लोक यायला सुरुवात होतीये म्हटल्यावर सँडीने नव्याला फोन लावायला घेतला, तर नॉट रिचेबल आला. सँडी तोंडातल्या तोंडातच बरळला. नेहमीप्रमाणे हिने कामाच्या गडबडीत नक्कीच फोन चार्ज केलेला नसेल. कार्यक्रमाच्या गोंधळातही घड्याळाचे काटे सँडीला स्पष्ट ऐकायला येत होते. नव्याला सतत फोन लावणं सुरू होता, पण अजूनही तिचा फोन नॉट रिचेबल होता. वाट पाहून डोळे थकले होते. आलेल्या गेस्टच्या ही एव्हाना लक्षात यायला लागलं होतं की काहीतरी गोंधळ सुरू आहे. सँडी तडक नव्या शोधायला केकच्या दुकानावर जाण्यासाठी निघाला. मनात असंख्य विचारांनी जाळ विणायला सुरुवात झाली होती. रस्त्यात ट्रॅफिक जॅम होतं, तरीही एक रस्ता काढत निघत होता. रस्त्यात ॲक्सिडेंट झाला होता असं लक्षात आलं. रस्त्यातून वाट काढत जाताना सहज लक्ष गेली तर नव्याचीच गाडी दिसली. डोळ्यांनी पाहिलेलं मनाने जरी मान्य केलं नाही
तरी डोळ्यांनी बुद्धीला शहानिशा करण्याचे संकेत कधीच दिलेले असतात. बुद्धीकडून मिळालेल्या संकेतानुसार सँडीने गाडी घटनास्थळाकडे वळवली. गाडी आणि नंबर प्लेट पाहिली. गाडी तर नव्याचीच होती. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला होता. सँडीची नजर आता नव्याला शोधत होती. ड्रायव्हर सीटवर कोणीही नव्हतं. त्याने आजूबाजूला बघण्यास सुरुवात केली. तरीही नव्या दिसत नाहीये म्हटल्यावर कावराबावरा झालेला सँडी तिथेच उभा असलेल्या ट्रॅफिक पोलीसकडे धावला आणि त्याला विचारू लागला, "अहो साहेब, ह्या गाडीत असलेली बाई कुठे आहे?" ट्रॅफिक पोलिसांनी हे अगदी रुक्ष पण कणखर आवाजातच विचारलं. "तुम्ही कोण?" मनातून पूर्णपणे हललेला सँडी उत्तरला, "मी तिचा नवरा." आता नवराच समोर आहे म्हटल्यावर ट्रॅफिक पोलिसाने सांगायला सुरुवात केली, "अहो, सिग्नल ग्रीन झाला आणि बाईंनी नव्या गाडी काढली. तेवढ्यात पलीकडून एक 12 ते 13 वर्षाचं मूल सायकलवर भरधाव येताना दिसलं. त्याला वाचवावं म्हणून बाईंनी स्टेअरिंग वळवलं आणि जाऊन धडकल्या समोरच्या भिंतीला. माझी ड्युटी ह्याच सिग्नलला होती. मी पाहिलं ना ते. लगेच धावत गेलो. पाहिलं तर बाई अनकॉन्शियस झाल्या होत्या. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि हॉस्पिटलला पाठवलं. पण मोबाईल बंद झाल्याने तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही करता आला. बाईच्या सगळ्या वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे." म्हणून वेळ कधी निघून गेली हे सँडीला कळलंच नाही. आता मात्र त्याला जाणवत होतं, मी का वेळेवर आलो नाही? का सगळीकडेच नव्याला ग्राह्य धरलं? किमान ही तरी घटना टळली असती, असं सँडीला वाटणं स्वाभाविकच होतं. पण होणारी गोष्ट काही टळत नाही. इकडे बराच वेळ झाला. अजून सँडीचाही काही निरोप नाही म्हटल्यावर ओजसने सँडीला फोन केला. सँडीच्या आवाजावरूनच ओजसच्या लक्षात आलं. तसा ओजस लहानच होता. सँडीने ओजसला मी आईला घेऊन येतोय असं म्हणून अजय काकाला फोन दे असं ओजसला सांगितलं. सँडीने अजयला त्याच्या जवळच्या मित्राला पूर्ण हकीकत सांगितली आणि ओजस व आलेल्या गेस्टला मॅनेज कर हे कळवून सँडी हॉस्पिटलमध्ये निघाला. डोकं थाऱ्यावर नव्हतं. नियतीने एखाद्याच्या आनंदावर असा घाव घालावा यासारखं दुर्दैव नव्हतं. ओजसला गोष्टीचा अंदाज येत होता आणि सँडीला नव्याच्या तब्येतीचा अंदाज आल्याशिवाय ओजसला काही कळू द्यायचं नव्हतं. सँडी हॉस्पिटलमध्ये पोचला. आधी त्याने नव्याला पाहिलं. नुकतंच नव्याला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. सँडीशी बोलून नव्याला एमर्जन्सीमध्ये नेऊन डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. नव्या अजूनही अनकॉन्शियस होती. तब्बल 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टर सँडीशी बोलला. नव्याच्या फक्त डोक्याला मार लागलाय. कोठेही दुसरीकडे दुखापत नाहीये. CT स्कॅन करण्यात आलंय म्हणजे नक्कीच इंज्युरी कुठे आहे आणि काय प्रमाणात आहे हे कळायला मदत होईल. डॉक्टरांच्या मते अजूनही नव्या
अनकॉन्शियस असल्याने तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. सँडी परिस्थितीपुढे अगतिक होता. या सगळ्यात रात्रीचे 10 वाजले होते. आलेले गेस्ट ही अजून तेथेच होते. कोणाचाही पाय निघत नव्हता आणि सँडीचा पाय हॉस्पिटलमधून निघत नव्हता. ओजस अगदीच हिरमुसून बसला होता. सँडीने घडलेला प्रकार ओजसला सांगितला. तिला काहीही झालं नाहीये, फक्त थोडी शुद्धीवर नाहीये. ती शुद्धीवर आली की मी लगेच घरी येतो. सँडीला ओजसची ही मनस्थिती सांभाळायची होती. घर तसंच बंद करून अजय ओजसला त्याच्या घरी घेऊन गेला. आता फक्त ती शुद्धीवर येण्याची वाट बघत होती. सँडी ही रात्रभर तसाच हॉस्पिटलमध्ये एका बाकावर पडून होता. रात्रीसारखीच असते, अंधारही तोच असतो. रात्र ज्या गतीने संपायची असते त्याच गतीने संपणार असते. पण काही प्रसंगी रात्र ही एक पर्व वाटावं इतकी मोठी वाटते. क्रमशः पुढील भाग 3 मध्ये. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.